नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मीरा भाईंदर मनपा भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत। फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। फॉर्म कशा पद्धतीने भरावा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी आहे तर ते जाणून घेण्यास मिळणार आहे। बघा, मीरा भाईंदर मनपा भरतीची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। बघा, इथं ही त्यांची वेबसाईट आहे। याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर, त्यासोबतच आम्ही टीमला सांगेल की नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देखील ही लिंक शेअर करत चला। बघा, इथं रेफर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात तुम्ही आधी वाचली पाहिजे। बघा, इथे या जाहिरातीमध्ये पाहिलं तर आपल्याला जागा आहेत टेक्निकल वाल्यांसाठी। बघा, कनिष्ठ अभियंता सिव्हिलच्या 27 जागा आहेत, मेकॅनिकल वाल्यांच्या 2 जागा आहेत, इलेक्ट्रिकल वाल्यांच्या 1 जागा आपल्याला इथे जे आहेत तर ते पाहायला मिळतात। पुन्हा सर्वेअर मध्ये पण 2 जागा आहेत, तर त्या पण तुम्ही अप्लाय जे आहेत तर ते इथं करू शकतात। ओके, बघा आता हे जे इथं तुम्ही गेले न्यू रजिस्ट्रेशनवर, तर इथं बघा याच्या पद्धतीने सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड जो आहे तर तो जनरेट करावा लागतो। हे करण्यापूर्वी माहिती देऊ इच्छितो तुम्हाला की सिव्हिलसाठी सध्या खूप साऱ्या मनपाच्या जाहिराती, सरळ सेवेच्या जाहिराती येत आहेत। खूप साऱ्या उमेदवारांनी नुकतेच डिप्लोमा कंप्लीट केलाय, डिग्री कंप्लीट केले, तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे। म्हणूनच तुम्ही या बॅचच्या माध्यमातून आपण एक बॅच लॉन्च केली ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी तुमच्या प्रॉपर करून घेतल्या जाणार आहे। महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही कोर्स बघा, त्याच्यामध्ये एवढ्या एक्सपर्ट फॅकल्टीज तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही की ज्यांचं टेक्निकलही खूप छान आहे, की जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत, ज्यांनी ऑलरेडी खूप साऱ्या पोस्ट क्रॅक केलेल्या आहेत, आणि नॉन टेक्निकल की ज्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून घडलेले आहेत, आज कार्यरत आहेत शासन सेवेत। तर अशी ही संपूर्ण बॅच ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाजू तुमच्या परफेक्ट असतील, तर या सिव्हिलसाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकतात। 1999 प्लस जीएसटी एवढी फीज आहे, आणि याच्यामध्ये GM10 कोड वापराल तर आणखी 10% ऑफ तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याच पद्धतीने मेकॅनिकल वाल्यांसाठी जे आहे तर ती रेकॉर्डेड बॅच आहे। तसेच मेकॅनिकल वाल्यांची RTO MVA ची बॅच पण आपली लाईव्ह झालेली आहे, तर ती पण तुम्ही बघू शकता। बघा, आता मी इथं आलो। सगळ्यात आधी मला माझा रजिस्ट्रेशन तयार करावं लागणार आहे। पहिले मला माझी माहिती बघा, पहिलं नाव, मधलं नाव आणि तुमचं आडनाव। आता हे कशाच्या बेसिसवर भरायचं माहिती का, जे तुमचं 10th ला ज्या काही डिटेल्स होत्या त्यानुसारच भरायचे। फॉर एक्झाम्पल, एखादी वुमन असेल, तिने लग्नानंतर नाव चेंज केलं असेल, पण 10वीच्या मार्कशीटवर तिचं नाव माहेरचंच असेल तर तिने तेच टाकायचं। त्याच पद्धतीने काही उमेदवारांच्या नावांमध्ये 10वीच्या बदल असतो। फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं संदीप असेल, ते आता संदीप आय झालं असेल, तर जे काही ओरिजिनल नाव असेल आणि ते इथं चेंज नाव असेल तर ते तुमच्या 10वीच्या जी स्पेलिंग असेल, जे काही गोष्टी असेल ना, त्याच पद्धतीने टाकायचं आहे। हे लक्षात घ्या तुम्ही। वडिलांचं नाव, आईचं नाव विचारलेलं आहे, पुन्हा आईचं नाव पण 10वीच्या याच्यावरच टाका। काय असतं माहितीये का, काहींचं नाव, आईचं नाव काय असतं, फॉर एक्झाम्पल आशा असतं, पण 10वीच्या याच्यावर काय असतं माहितीये का, आशाबाई। तर हे बाई सहित जे काही नाव असेल ना 10वीच्या याच्यावर, तेच तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे, लक्षात ठेवा। पुढे विचारतात की तुमच्या नावात कधी बदल झालाय का, म्हणजे ज्या महिलांनी लग्नानंतर नावात बदल केला असेल त्यांनी ते येस करायचं, आणि तुमचं जे नवीन नाव आहे ना ते टाकायचं। लक्षात आलं तुम्हाला? इथं फॉर एक्झाम्पल मी ते येस केलं, बघा इथं ऑप्शन आलं की न्यू नेम, चेंज नेम, नवीन बदललेले नाव काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा, इथं डेट ऑफ बर्थ तुमची इथं जी आहे तर ती टाकायची तुम्हाला। ओके, डेट ऑफ बर्थ पण तुमच्या एज्युकेशनल सर्टिफिकेट्सवर पाहिजे, आधार कार्डवरची टाकू नका। आधार कार्डवरची जनरली खूप साऱ्या उमेदवारांची चुकीची बर्थ डेट असते, आणि आता काय होतं नेमकी आधार कार्डची बर्थ डेट चेंज होत नाही, कारण की त्याला हे लागते, जन्म प्रमाणपत्र लागतं, म्हणून ते चुकीचीच बर्थ डेट असते। म्हणून तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जी बर्थ डेट असेल ना तीच इथं टाका तुम्ही। पुन्हा जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाका। 10वीचं सीट नंबर, कधी पास झाले ते टाका। 3 सेंटर सिलेक्ट करायचे, बघा ऑप्शन येते तिथं वेगवेगळे, तर कोणतंही एक सेंटर सिलेक्ट करू शकतात। 3ही सेंटर शक्यतो सिलेक्ट करायलाच लावतात, ते 3ही करायचं। जनरेट OTP करायचा, हा OTP तुमच्या मोबाईल नंबरला जातो, तो टाकायचा। त्याच्यानंतर इथं रिव्हेरीफाय म्हणायचा, हा कॅप्चा कोड टाकून रिव्हेरीफाय म्हटल्यानंतर तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड हा तयार झालेला आहे, आणि आता आपण खऱ्या अर्थाने फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत। मग या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। बघा, आता हे तयार झालं। आता आपल्याला जायचंय अप्लाय पोस्ट याच्यामध्ये। अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर इथं हे प्लसचं साईन येतं, इथं मी प्लसच्या साईनवर क्लिक करेन, आणि त्याच्यानंतर मला इथं फॉर्म भराय। बघा, इथं पदाचं नाव येतं। आता तुम्ही वेगवेगळी पदं घेऊ शकता। एखाद्याला JEE सिव्हिल पाहिजे असेल तर तो JEE सिव्हिल करेल, एखाद्याला मेकॅनिकल पाहिजे असेल मेकॅनिकल करेल, इलेक्ट्रिकल पाहिजे असेल इलेक्ट्रिकल, सर्वेअर पाहिजे असेल सर्वेअर, तो त्याच्या पद्धतीने इथं सिलेक्ट करू शकतो। पुढे या काही इन्फॉर्मेशन आहेत या ऑलरेडी येतात, तुम्ही आधी भरलेले असतात म्हणून। आता पहिलं डोमेसाईल तुम्हाला विचारलं जातं, तर महाराष्ट्राचे रहिवासी असतात का, येस करायचं। त्याच्यानंतर कोणी दिलं हे सर्टिफिकेट, कधी दिलं, आणि त्याचा सिरियल नंबर काय, या 3 गोष्टी तुमच्या सर्टिफिकेट वरून घ्यायच्या। पुन्हा कॅन्डिडेटची कास्ट कॅटेगरी, मग इथं बघा कॅटेगरी सिलेक्ट करावी लागते। ओबीसी मध्ये आहात, SC मध्ये आहात, ST मध्ये आहात, ओपन मध्ये आहात,
काय आहे ते करावं लागतं बघा. ओपन केलं तर काहीच विचारलं जाणार नाही, कास्ट ना, नॉन क्रिमिनल ना, ईडब्ल्यूएस. पण जर फॉर एक्झाम्पल मी जर ओबीसी केलं तर मला कास्ट सर्टिफिकेट विचारतं आणि एनसीएल विचारेल. एससी एसटी केलं तर फक्त कास्ट सर्टिफिकेट. ईडब्ल्यूएस केलं तर मला फक्त ईडब्ल्यूएस ची इन्फॉर्मेशन इथं विचारली जाणार आहे यांच्याकडून. बघा कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं, कोणत्या तारखेला दिलं, त्याचा क्रमांक सांगा. मी ओबीसी सिलेक्ट केल्यामुळे मला इथं नॉन क्रिमिनल आलं. ज्यांना ईडब्ल्यूएस असेल त्यांना ईडब्ल्यूएस, आणि जे एससी एसटी असतील त्यांना मात्र हे दोन्ही ऑप्शन इथं दिसणार नाही. पुढे तुमचं ओळखपत्र द्यावं लागणार आहे, कोणतं तरी एक ओळखपत्र द्यायचं. पॅन कार्डचं दिलं चालेल. पॅन कार्ड मध्ये काय विचारतात, तुमचं पॅन कार्डचा नंबर आणि तुमचं नाव. बघा ड्रायव्हिंग लायसन्स पण देऊ शकतात, वोटर आयडी पण देऊ शकतात, पासपोर्ट देऊ शकतात, बँक पासबुक, कोणतंही एक जे आहे तर तुम्हाला ओळखपत्र द्यायचंय आणि ते कोणतंही चालेल, एकच द्या वाटल्यास, काही जास्त इन्फॉर्मेशन भरू नका. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं इथं बघा की हे ग्रीन झालं. ग्रीन झालं म्हणजे काय, ती माहिती इथं भरली गेलेली आहे. बघा पुढं ऍडिशनल डिटेल्स मध्ये शक्यतो जे तुमचे समांतर आरक्षण आहे ना, तर त्याच्याविषयीचे प्रश्न पाहायला मिळतात. बघा पहिला प्रश्न आहे 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का, 94 नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का. येस केलं तर माहिती विचारेल, नो केलं तर काहीच नाही विचारणार. पुढे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलगा मुलगी आहात का, येस किंवा नो करायचं. आधी गव्हर्नमेंट जॉबला आहात का, येस किंवा नो करायचं. पुन्हा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन यांच्यापैकी जर असाल तर तुम्हाला येस नो करावं लागणार आहे. पुढे एक सर्व्हिसमॅन आहात, स्पोर्ट्स मध्ये आहात, येस नो करायचं, माहिती भरायची. पुढे स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहेत का, अनाथ आहेत का, येस नो करायचं आहे. पुढे प्रिव्हियस एक्झामिनेशन मध्ये डिबार केलंय का, केलं असेल तर येस करायचं आणि काय रिझन होतं ते सांगायचं. त्याच्यानंतर हे कोर्ट केसेसशी संदर्भातल्या ज्यांच्यावर एफआयआर वगैरे झाले असेल त्यांनी इथं माहिती टाकायची आणि पुन्हा इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. बघा 2 भरलं गेलं. तिसऱ्या याच्यात मला काय करायचंय, ऍड्रेस भरायचा. ऍड्रेस शक्यतो तुमच्या आधार कार्डवरचा जो ऍड्रेस असतो ना, तर तोच तुम्ही इथं टाकायचा आहे आणि तो सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. आता पुढं तुमचे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स इथं विचारलं जाणार आहे, लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला तुमची 10वी, त्याच्यानंतर काय विचारलं जाईल 12वी, ज्यांचा डिप्लोमा असेल डिप्लोमा विचारला जाणार आहे, पदवी विचारलं जाणार आहे, ज्या पदांसाठी अनुभव असेल तर तो अनुभव, या सगळ्या गोष्टी याच कॉलम मध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहे. बघा 10वी मध्ये शैक्षणिक मंडळाचे नाव, स्कूल इन्स्टिट्यूट नेम, पर्सेंटेज हे टाकायचंय, किती गुण मिळाले, किती पैकी गुण मिळाले, पर्सेंटेज ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करतं. सेम फॉर 12वीची इन्फॉर्मेशन, सेम फॉर पदवीची इन्फॉर्मेशन, सेम फॉर पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन, सेम फॉर डिप्लोमाची इन्फॉर्मेशन. पुन्हा मराठीचं नॉलेज आहे का, यस करावं लागतं तुम्हाला इथं. पुढे जर नो केलं तर यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट, लक्षात घ्या. आणि आता पुढचं काय, शेवटचं डॉक्युमेंट करायचं, अपलोड करायचं, पेमेंट द्यायचं. डॉक्युमेंट कोणते लागतात बघा, सगळ्यात आधी फोटो लागतो 80 ते 200 KB मध्ये, साईन लागते 80 ते 200 KB मध्ये, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट. आता डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट, पण त्यांनी काय म्हटलं की सर्व सेमिस्टरचे मार्कशीट एकाच ठिकाणी तुम्हाला इथं लावावे लागणार आहे. त्याच्यानंतर डिग्रीचे सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचे सर्टिफिकेट. बघा डोमेसाईल तुम्हाला इथं लावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या जातीचं सर्टिफिकेट, एनसीएल असेल तर एनसीएल, ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस तुम्हाला इथं मागतं ते. त्याच्यानंतर तुमचा काही जो एक आयडेंटिटी प्रूफ असतो, फॉर एक्झाम्पल इथं पॅन कार्ड विचारलेलं आहे, पॅन कार्ड इथं मागणार आहे. आणि इथं सर्व माहिती तुम्ही सबमिट करायची, सबमिट केल्यानंतर पेमेंट करायचं आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. युट्यूबवर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनलवर आपण टेक्निकलची रिलेटेड सर्व माहिती टाकतो. बघा ठाणे मनपाचे पण फॉर्म कशा पद्धतीने भरावा व्हिडिओ बनवलेली. RTO-MBI चे 331 जे पद होती तर ती खाली झालेली आहेत, कारण की प्रमोशन झालंय. कल्याण डोंबिवलीसाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टची रॅपिड रिव्हिजन सिरीज आहे, मंगेश सर घेतात खूप छान पद्धतीने. मीरा भाईंदरची संपूर्ण जाहिरात बघा. आणि मेकॅनिकल वाल्यांनी आपली RTO-MBI ची सिरीज जी आहे PYQ सिरीज, तर ती नक्की लाईव्ह स्वरूपात जी आहे तर ती बघितली पाहिजे. हे सर्व उपक्रम आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह मध्ये फ्री स्वरूपात उपलब्ध आहे, तर ते तुम्ही नक्की बघू शकतात. आणि एक्झामची तयारी करत असाल तर सिव्हिल आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल साठी देखील बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि काही प्रॉब्लेम असेल या नंबरला कॉल करू शकतात 88 99 61 16. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.